एव्हरीवन, मी आहे सुप्रिया। जसे की तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला मेकअप ट्युटोरियल दाखवत असते। तर आज इतका खास मेकअप ट्युटोरियल होणार आहे। मी हा जो मेकअप करणार आहे तर खूप मी एक्साइटेड आहे, कारण माझी आज नेक्स्ट बॅच सेल्फ मेकअपची सुरू होत आहे। तर त्याच्यासाठी मी तयार होणार आहे, मेकअप करणार। मग तुम्ही प्रेझेंटेबल दिसता आणि तुम्ही एक टीचर म्हणून, एज्युकेटर म्हणून त्यांच्यासमोर उभे राहणार आहे आणि मी त्यांना शिकवणार, ती तुम्हाला ऑब्झर्व करणार। तर कसं आहे, प्रेझेंटेबल दिसणं हा काही फार मोठी गोष्ट नाही आहे। तर तेच मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी मेकअप कसा करणार आहे आपल्या क्लासमध्ये। डेलीमध्ये सेल्फ मेकअप आपण कसा करू शकतो, थोड्या कमी स्टेप्समध्ये कसा मेकअप करू शकतो आणि आपण प्रेझेंटेबल कसं दिसू शकतो। असं नाही की तुम्हाला घाई आहे, म्हणजे जसं की मला आता सध्या खूप घाई आहे, वेळ कमी आहे, तर मी कमी वेळात कमी स्टेप्समध्ये मेकअप करणार आहे। बट मेकअप सुंदरच दिसणार आहे आणि प्रेझेंटेबलच दिसणार आहे। तर ते तुम्ही स्टेप्स नक्की पहा। तर चला, वेळ वाया ना घालवता झटपट करूया आपला हा मेकअप। पटपट मेकअप करणार आहे आणि माझ्याकडे वेळ कमी आहे, सो मी ऑडिओ नंतर रेकॉर्ड करणार आहे। तर तुम्ही स्टेप्स व्यवस्थित लक्ष देऊन बघा। आधी मी फेस क्लीन केलेला आहे। जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपला फेस हा क्लीन असला पाहिजे। तर सगळ्यात आधी आपल्याला लावायचा आहे प्लमचा टोनर। मी प्लमचा टोनर वापरत आहे, जेणे की आपली स्किन होते फ्रेश आणि हायड्रेट। असं नाही वाटलं पाहिजे की आपण खूप थकल्यागत दिसतोय, त्याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे टोनर। आणि लगेच त्याला पटपट ड्राय करून घ्यायचं आहे एखाद्या फॅनसोबत। जर तुम्ही फॅनच्या खाली बसलाय तर लगेच ड्राय होऊन जाईल, किंवा तुम्ही असा फॅनही वापरू शकता, जेणे की पटपट आपला स्टेप्स हे ड्राय होतात आणि पुढे आपण स्टेप्स चालू करतो। तर चला, टोनर आपला लावून झालेला आहे। आता करायचे आपल्याला स्किन आपली हायड्रेशन खूप गरजेचं आहे आपल्या मेकअपमध्ये। सो मी यूज करत आहे प्लमचा जेल बेस्ड मॉइश्चरायझर। जसं की तुम्ही बघत असाल की मला पिंपल्स आहेत आणि माझी स्किन खूप ऑइलीकडे वळते, तर मी जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज करते नेहमी डेली यूजसाठी आणि स्किन केअरमध्ये पण, जेणे की आपल्याला खूप सुंदर असा हायड्रेशन भेटून जातो आणि मेकअप पण खूप सुंदर असा सेट होतो। तर मॉइश्चरायझरला पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणे की तुम्हाला चांगलं असं हायड्रेशन भेटलं पाहिजे। डोळ्याखालीही तुम्हाला मॉइश्चरायझर लावून घेतलं पाहिजे, जेणे की तुमचा मेकअप केकी नाही झाला पाहिजे। पूर्ण चेहऱ्यावरती थोडीशी हलकीशी मसाज करून घ्या, डीप हायड्रेशन भेटू द्या आणि त्याला थोड्या वेळासाठी ड्राय होऊन द्या। तर मॉइश्चरायझर पण मी पटपट फॅननं ड्राय करून घेत आहे, जेणे की आपलं मेकअप लवकर झाला पाहिजे। जिथे जिथे पोर्स आहे तिथे तिथे प्रायमर लावून झालेला आहे। तर आता करायचं आहे आपल्याला मेकअप स्टार्ट। स्किन केअर करून झालेली आहे, स्किन प्रेप झालेली आहे। आता आपल्याला करायचं आहे मेकअप स्टार्ट। तर सगळ्यात आधी लावायचं आहे डार्क कलरचा कन्सिलर, 2 शेड डार्कर, जेणे की आपले जे चेहऱ्यावरती चुका आहेत ते हाईड होऊन जातात। जसं की आपले डार्क सर्कल, पिगमेंटेशन, जर आपल्या माथ्यावरती टॅन असला तर तिथेही तुम्हाला कन्सिलर यूज करायचा आहे। पिंपल्सचा डाग असेल तर तिथेही कन्सिलर करेक्शन तुम्हाला यूज करायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्हाला करेक्शन यूज करायचं तर तुमच्या स्किन टोनच्या 2 शेड डार्कर तुम्हाला यूज करायचं आहे, जेणे की तुमचं जो पिगमेंटेशन, जे काय तुमच्या चेहऱ्यावरती चुका आहे ते पूर्णपणे लपल्या पाहिजेत आणि जेव्हा तुम्ही फाउंडेशन लावता तुमचा मेकअप हा ग्रे दिसत नाही। तर आता डॅम ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे। डॅम ब्युटी ब्लेंडर म्हणजे जो ओला असला पाहिजे पण त्याच्यामध्ये पाणी नसलं पाहिजे। सो असा ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे। आपल्या डार्क सर्कलच्या वरती जे आपण कन्सिलर लावला आहे त्याच्यावरती आपल्याला तो ब्लेंडिंगसाठी यूज करायचा आहे। ऊन खूप आलेला आहे, सो वन साईड माझी खूप लाईट दिसत आहे आणि वन साईडवर डार्क येत आहे। चला, आपल्याला पटपट घाई आहे, खूप वेळ होतोय आपल्याला मेकअप करताना, सो मी आता तुम्हाला तसंच दाखवत आहे। तर आपले जिथे जिथे मी कन्सिलर लावला आहे तिथे तिथे आपल्याला ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करून घ्यायचं आहे। खूप छान पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं आहे, खूप जास्त प्रेशर देऊन ब्लेंड करायचा नाही। जिथे जिथे कन्सिलर लावला आहे हलक्या प्रेशरनी ब्लेंड करून घ्यायचा आहे। प्रोडक्ट निघून नाही गेला पाहिजे, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे। प्रोडक्ट जिथे लावलं आहे तिथंच तुमचा असला पाहिजे। तर आता जिथे जिथे कन्सिलर लावला होता तिथे तिथे ब्लेंडिंग करून झालेली आहे। पूर्ण आपला चेहरा इव्हन दिसतोय, जे काही चुका होत्या ती हाईड झालेल्या आहेत। आता वापरायचं आहे फाउंडेशन। तर फाउंडेशन मी जर बजेट फ्रेंडली तुम्ही विचारत असेल तर मी यूज करते आहे मार्सचा, ज्याचं शेड आहे 04। मी फाउंडेशन प्लेटवरती घेतलेला आहे। मला मेस करायला हँड्स आवडत नाही, सो मी नेहमी आपले टूल्स आपल्यासोबत ठेवते। जर तुम्ही असं ठेवता शकत असेल तर खूप हायजीन मेंटेन राहते। सो मी फाउंडेशन घेतलं आहे, बघू शकता तुम्ही मी कसं इमल्सिफाय करत आहे। डायरेक्ट फाउंडेशन घेतलं आहे, डायरेक्ट असं कधीही चेहऱ्यावरती लावत नाही। मी फाउंडेशन प्लेटवर घेते आणि त्याला इमल्सिफाय करते आणि नंतर ब्युटी ब्लेंडरनी त्या आपल्या फाउंडेशनला आपल्या चेहऱ्यावरती लावते। आता फाउंडेशन सोबत
मी ब्युटी ब्लेंडर घेतला आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती फाउंडेशन लावत आहे. तर तुम्ही पाहू शकता की मी फाउंडेशन कसं लावते. असं नाही आहे की मी एका जागी कवर केले नंतर दुसऱ्याकडे गेले परत, असं नाही. तर मी एक एरिया कवर करत आहे. जसे की तुम्ही बघू शकता चीनपासून मी वरती जात आहे डोळ्याकडे. आता मी दुसरा एरिया कवर करणार आहे. दुसरी साईड जी आपल्या फेसची आहे तिकडं कवर करणार आहे. आफ्टर दॅट नोज कवर करायचं आहे. आपल्याला ॲट दी एंड पूर्ण चेहरा असा फाउंडेशन लावून घ्यायचा आहे. फाउंडेशन चेहऱ्यावरती लावताना लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला नेक पण कवर करायची आहे. तुमची नेक आणि चेहऱ्यामध्ये अंतर जास्त दिसला नाही पाहिजे. तुम्ही इयर्स पण कवर करू शकता. कानावरती पण लावायचं आहे, ती जसे की वेगळे नाही दिसले पाहिजे. जेव्हा तुम्ही पूर्ण असे हेअर तुमचे मागे टाय करतात तुमचं इयर पण विजिबल होतात. सो तिथेही लावायचं आहे. नेकला पण कवर करायचं आहे. एक्स्ट्रा प्रोडक्ट घ्यायची गरज नसते. ब्युटी ब्लेंडरमध्ये प्रोडक्ट राहिलेला असतो तेच तुम्ही तुमच्या नेकवरती लावायचं आहे. तर चला, फाउंडेशन नंतर आपल्याला काय लावायचं आहे ते तुम्हाला माहितीच असेल. तर आता आपल्याला लावायचं आहे ब्लश. इथे मी लावते आहे क्रीम ब्लश स्विस ब्युटीचा, जो अफोर्डेबल आहे, पिगमेंटेड आहे, खूप सुंदर अशी कव्हरेज देतो आणि लॉंग लास्टिक तर आहेच. मी डेलीमध्ये हेच ब्लश यूज करत आहे. तर तुम्हाला अफोर्डेबलमध्ये चांगला ब्लश हवा असेल तर तुम्ही स्विस ब्युटीचा घेऊ शकता. तुम्ही पाहताय की मी कसं ब्लश यूज करत आहे. मी 3 डॉट लावलेले आहेत. पहिलं वन साईडला लावले आणि परत सेकंड साईडला लावते आणि त्याला नंतर आपल्याला ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड करून घ्यायचं आहे. हाताने मेस करत बसायचं नाही. ज्या ब्युटी ब्लेंडरनी मी करेक्शन ब्लेंड केला होता तेच ब्युटी ब्लेंडरची सेकंड साईड मी यूज करत आहे आणि त्यानं ब्लश ब्लेंड करत आहे. आधी वन साईडला ब्लश पूर्णपणे व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे, देन सेकंड साईडला ब्लेंड करायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नोज आणि चीनवरती तुम्ही अजून ब्लश ॲड करू शकता. बट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही फक्त आपल्या चिक्सवरती ब्लश लावून घ्यायचा आहे आणि त्याला खूप सुंदर असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर 5 ते 10 मिनटामध्ये आपला बेस करून झालेला आहे. तर आता ह्या बेसला असंच ना सोडता तर आपल्याला करायचं आहे पावडर लॉकिंग, जेणे की आपला बेस झाला पाहिजे लॉक. मी यूज करत आहे लूज पावडर मास्कची, जे खूप फाईन आहे. पार्टिकल्स खूप फाईन आहेत. सॉफ्ट लाईट कलर आहे जे प्रत्येक स्किन टोनवर जातो. तर त्याच्यासोबत मी यूज करणार आहे पिझ्झा पफ. पिझ्झा पफनी आपल्याला कधीही लूज पावडर यूज करायची आहे. पहिलं सगळ्यात आधी लावून घ्यायची आहे डोळ्याखाली, जेणे की पटकन क्रीज लाईन नाही झाले पाहिजेत. बेसला लॉक केलं पाहिजे. पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित आपल्याला पावडर लावून घ्यायची आहे. पिझ्झा पफनी आईसच्या खालचा एरिया खूप सुंदर कवर होतो आणि इनर कॉर्नरला पण खूप सुंदर असा पिझ्झा पफनी पावडर लागून जाते. तर तुम्ही पाहू शकता मी अपर लिप्सवर लावते, कारण अपर लिप्सवर मला खूप घाम येतो. सो मी इथे पावडर सेटिंग खूप छान करते. असं नाही की फक्त हलक्या हाताने लावून घेते. मी प्रॉपर अशी व्यवस्थित लूज पावडर पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की कसा आपला बेस लॉक झाला आहे आणि खूप सुंदर असा मॅट दिसत आहे. तर आता आपल्याला करायचं आहे आय मेकअप. बट आय मेकअप स्टार्ट करण्याच्या आधी जी आपले आयब्रोज आहेत त्याला करायचं आहे सेट. मी कलर त्यात फील करत नाही आहे, कारण माझे आयब्रोज मी आत्ताच 2 दिवस आधी बनवले तर खूप सुंदर आणि डेन्स आहेत. सो मी फक्त स्पूली ब्रशनी त्यांना ब्रश करून घेत आहे. आता मी यूज करत आहे एक प्लफी ब्रश. फिंगरनं ना लावता मी एक प्लफी ब्रश यूज करते आय मेकअपसाठी. तर कलर मी यूज करणार आहे ब्राऊन आणि पिंक टोन असा दोन्ही मिळून एक कलर जो असतो तो कलर मी यूज करणार नाही. जास्त पिंक नाही ब्राऊन, दोन्ही मिक्स कलर आहे. ती पूर्ण डोळ्यावरती तुम्ही बघू शकता मी कसे सिक्वेन्समध्ये ते लावत आहे. तसंच तुम्हाला ब्रशला आपल्या डोळ्यावरती ब्लेंड करायचा आहे, जेणे की पूर्ण डोळा आपला कवर झाला पाहिजे आणि तो आयशॅडोही सुंदर दिसला पाहिजे. वन साईड लावून झालेला आहे. तर सेकंड डोळ्यावर पण आपण लावून घ्यायचं आहे. तसंच तेच प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि एक डोळ्यावर लावल्यानंतर दुसऱ्या डोळ्यावर लगेच लावायचं आहे, जेणे की आपला कलर असा चेंज नाही दिसला पाहिजे. कधीही प्रोडक्ट घेतल्यानंतर त्याला थोडा डस्ट ऑफ करायचं आहे आणि मग नंतर वापरायचं आहे. एकच कलर लावला पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतो आय मेकअप. तर आता मी लावणार आहे सगळ्यात जास्त अवघड गोष्टी आपल्याला वाटते ती आहे आयलायनर. तर आयलायनर मी वापरत आहे मार्सचा स्केचचा वापरत आहे. मला इझी वाटतो हा लावायसाठी. तुम्हीही जर बिगनर असला तर स्केचमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आयलायनर. हे जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला आयलायनर जमेल. बट मी सांगू शकते की तुम्ही कसं लावू शकता हा आयलायनर. कधीही स्टार्ट करताना मिडलपासून आयबॉलच्या वरतीपासून तुम्हाला स्टार्ट करायचे, जेणे की जर थोडा जाड लागला तर मिडलपासून एंडपर्यंत लावून घ्यायचा आहे आणि नंतर फ्रंटपासून तुम्हाला एक बारीक लाईन ड्रॉ करायची आहे, जेणे की आपला आयलायनर हा खूप सुंदर दिसतो. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्हाला आयलायनर हा जमणार. तर त्याच पद्धतीने दुसऱ्या डोळ्यावरती पण लावून घ्यायचा आहे. वन साईड लावल्यानंतर सेकंड साईड लावायचा आहे आणि लक्षात घ्यायचं आहे की खूप जास्त जाड नाही करायचा. दोन्ही डोळ्यावरती सेम दिसला पाहिजे, विचित्र किंवा वेगळा नाही दिसला पाहिजे.
आयलायनर नंतर डोळ्याला अजून सुंदर दाखवण्यासाठी लावायचे मस्कारा, जेणे की आपले जे आयलॅशेस असतात ते लेंथी दिसतात, वाईट दिसतात आणि डोळे आपले खूप सुंदर दिसतात. मी यूज करत आहे मार्सचा मस्कारा, जो खूपच सुंदर आहे. खूप सुंदर तुमच्या लेंथ देतो लॅशेसना आणि एक व्हॉल्यूम प्रोव्हाइड करतो, जेणे तुमच्या लॅशेस नॅचरल वाटतात आणि अजून डोळे तुमचे सुंदर दिसतात. तर आज मी काजळ ना लावता एक डेन्स ब्रश घेतला आहे, जो खूप छोटा आहे आणि त्याच्यावरती घेतला आहे ब्राऊन कलर आणि डोळ्याखाली जिथे आपण आपले जो लोअर लॅशेस असतात तिथे मी ती लावत आहे, कारण मला काजळ नाही लावायचं बट मला डोळेही मोठे दाखवायचे. तर मी ब्राऊन कलर यूज करत आहे. असं काही खूप डार्क पॅच नाही दिसला पाहिजे, त्याच्यासाठी खूप सुंदर ब्लेंडिंग करायची आहे, छान ब्लेंडिंग करायची आहे, जेणे की तुमचे डोळे मोठे दिसले पाहिजेत. जर तुम्हाला काजळ लावायचं नसेल तर तुम्ही अशी ही टेक्निक वापरू शकता. डोळ्याच्या लोअर लॅशेसच्या खाली एक लाईट ब्राऊन कलरचा तुम्ही कलर यूज करायचा आहे. आयशॅडो पॅलेटमधूनच घ्यायचा आहे तो कलर आणि ब्रशनी ब्लेंड करून घ्यायचा आहे. मी क्रीम ब्लश लावला होता बट मला अजून पावडर ब्लश त्याच्यावरती ॲड करायचं आहे, जेणे की अजून ते इन्हॅन्स दिसलं पाहिजे. तर तुम्हीही असंच पावडर ब्लश यूज करू शकता. जर बाय चान्स कधी तुम्ही क्रीम ब्लश विसरला लावायचा तर पावडर लॉकिंग नंतर तुम्ही पावडर ब्लशही लावू शकता. जर आवडत असेल तर नाकावरती आणि चीन एरियावरती पण तुम्ही लावू शकता. मी आय मॅजिकची पॅलेट यूज केली आहे, ज्याच्यामध्ये एवढे खूप शेड आहेत. तुम्ही सेल्फ मेकअपसाठी कोणतीही अफोर्डेबल पॅलेट यूज करू शकता. तर चला, आपला बेस झालेला आहे, आय मेकअप झालेला. तर आपल्याला आता लावायची आहे लिपस्टिक. बट लिपस्टिक लावायच्या आधी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला एक गाईडलाईन करायची आहे. त्याच्यासाठी मी यूज करत आहे लिप लायनर, जो की मी यूज करत आहे मार्सचा. त्याचा शेड आहे 02. हे बघा, जास्त महागाचे लिप लायनर घ्यायचे नाहीत. तुम्हाला बजेटमध्ये पण खूप सुंदर लिप लायनर भेटून जातात, जसे की स्विस ब्युटीचे, मार्सचे खूप सुंदर लिप लायनर्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जो चॉकलेट ब्राऊन कलर असतात तसे ब्राऊन कलर शेड घेऊ शकता, जे सगळ्या स्किन टोनला मॅच होतात आणि कोणतीही लिपस्टिक लावली की आपल्या लिप्सला अजून उठून दिसवतात. लिप लायनर लावून झाल्यानंतर आपल्याला लावायचे लिपस्टिक मी तुम्ही बघू शकता, जसे की मी एक स्वेटशर्ट यूज केला आहे. तर मी खूप बोल्ड लिप्स वगैरे नाही करणार आहे. मी मेकअप खूप न्यूड ठेवला आहे, तर लिपस्टिक पण मी तशीच यूज करणार आहे. मी यूज करत आहे मार्सची लिपस्टिक, जी डेलीसाठी मला खूप सुंदर वाटते. सॉफ्ट आहे, क्रीमी आहे, वेल्वेट टच देते आणि लॉंग लास्टिंग पण आहे. सो मी खूप न्यूड आणि लाईट कलर वापरला आहे. तर त्याच्यावरती आता मी लावणार आहे ग्लॉस मी यूज करत आहे मार्सचा चेरी कलर शेड, जो आपल्या लिप्सला अजून उठून दिसवतो. हे बघा, आता सध्या ग्लॉसचे लिप्स खूप सुंदर दिसतात आणि खूप ट्रेंडमध्ये पण आहे. सो मेकअपचे सगळे स्टेप झालेले आहेत. आता आपल्याला करायचं आहे मेकअपला फिक्स. मी यूज करत आहे फिक्सर, ते पण आहे मार्सचा. येस, तुम्ही विचार करत असेल की किती प्रोडक्ट मार्सचे यूज करत आहेत. रिसेंटली खूप सुंदर छान आहेत मार्सचे प्रोडक्ट. मार्सच्या फिक्सरनी मी मेकअपला लॉक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता माझा बेस किती सुंदर दिसतोय, किती फ्लॉलेस बेस झाला आहे. तर मी तयार झालेली आता आपल्या क्लासच्या नवीन क्लास, जी माझी सेल्फ मेकअपची बॅच आहे, त्याच्यासाठी तयार झालेली आहे. आणि तर आय होप की माझा हा दिवस खूप चांगला असला पाहिजे, असणारच डेफिनेटली, आणि तुमचाही दिवस खूप छान जा. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता माझा लुक कसा झालेला आहे. एकदम मिनिमल लुक ठेवला आहे, कारण मी फक्त स्वेटशर्ट आणि जीन्स वेअर केली आहे. सो मी मेकअप खूप मिनिमल ठेवला आहे, बट अगदी 15 ते 20 मिनटामध्ये मी हा मेकअप लुक केला आहे. आणि किती गडबडीत मी हा मेकअप केला आहे, बट तो खूप सुंदर झालेला आहे. असं काही नाही आहे की जर तुम्ही गडबड करता तर मेकअप बिघडतो, बट स्किनची जो CTMची प्रोसेस असते त्याला थोडा वेळ द्यायचा असतं. बाकी मेकअप तुम्ही पटपट केला तरी चालतो. आणि जेव्हा तुम्ही प्रो होतात, प्रॅक्टिस करत जातात, तर तुम्हालाही पटपट करायची सवय लागून जाते आणि असा मेकअप तुम्ही अचीव करू शकता. तर आता माझी क्लास आहे, सो जास्त वेळ ना वाया घालवता मला पटपट क्लास सुरू करायचा आहे, कारण माझे स्टुडंट्स येतच असतील. तर असेच अजून मेकअप ट्युटोरियल तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच माझ्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी. तुम्ही इतका सुंदर रिस्पॉन्स देताय माझ्या सगळ्या व्हिडिओसाठी. मला अजून इन्स्पायर होते, मी अजून मोटिवेट होते की मी अजून तुमच्यासाठी भरपूर वेगवेगळ्या व्हिडिओ घेऊन येत. आणि तुम्हीही मला सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये मी कशा तुमच्यासाठी व्हिडिओ, आजी तुम्हाला ट्युटोरियल हवी आहेत का, इन्फॉर्मेशन हवी आहे का, प्रोडक्ट नॉलेज हवी आहे, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि मेकअप कसा वाटला तर हे पण तुम्ही मला सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात. आणि जर ऑलरेडी सबस्क्रायबर तर लव यू सो मच इतका रिस्पॉन्स देण्यासाठी माझ्या व्हिडिओसाठी. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.